तेजस्वी, तुझा फोन आला आणि मी कम्माल एक्साइट झाले तू केलेलं प्लॅनिंग बघायला. आय जस्ट होप की मी हे जे काही प्लॅनिंग केलंय ते तुम्हाला आवडेल. सुरू करूया का आपण? येस ऑफकोर्स. सो आता तुम्हाला पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करायचंय. हो. तर सगळ्यात आधी माझ्या डोक्यात एक गोष्ट आली ती म्हणजे आपण आर्टिफिशियल सजावट काढूनच टाकूया. म्हणजे तुमच्या लग्नात सजावटीसाठी आपण छान आंब्याच्या पानांचं तोरण, केळीचे खांब किंवा फुलांच्या माळा, दारात रांगोळी पारंपरिक पद्धतीची, किंवा जे गेस्ट येतील त्यांच्या अंगावर आपण गुलाब पाणी शिंपू शकतो, त्यांना अत्तर लावू शकतो आणि त्यांचं स्वागत करू शकतो. वाव, इंटरेस्टिंग वाटतंय हे. थँक्यू. अजून एक गोष्ट होती माझ्या डोक्यात. हळदीचा जो समारंभ असेल त्यासाठी मी म्हणते आपण स्टेज वापरूयाच नको. म्हणजे जसं जुन्या काळी करायचे तसं अंगणात आपण तुमची हळद केली तर कसं वाटेल? म्हणजे त्या हळदीसाठी छान नॅचरल लाईट पण मिळेल आणि सेम अबाउट संगीत. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी माझ्या डोक्यात आली होती म्हणजे बघा, जसे जसे तुमचे विधी चालू असतील ना तसं तसं आपण बॅकग्राऊंडला मराठी लोकगीते लावली तर है ना, म्हणजे एकदम जुन्या लग्नाचा फील येईल. आणि आय वॉज थिंकिंग अबाउट मेन्यू. तर बुंदीचे लाडू जर आपण डेझर्टला ठेवले तर कसं वाटेल? सो जर पंगत बसवायची असेल तर त्यासाठी आपण भारतीय बैठक व्यवस्था ठेवूया. आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये जर अजून काही ॲडिशनल सांगायचं असेल तर प्लीज तुम्ही सांगा, आपण त्यावर पण विचार करू. नाही, हे खूप छान आहे. सो स्वीट ऑफ यू तेजस्वी. तू खूप कमी वेळात मला हवे तसे किंबहुना त्यापेक्षाही सुंदर प्लॅनिंग केलेस. ॲक्च्युली मला असं वाटलं नव्हतं की तुझ्यासारख्या मॉडर्न मुलीला या सगळ्या विधी वगैरे माहीत असतील. नाही, ॲक्च्युली तुम्ही म्हणताय ते कुठेतरी बरोबर आहेच. मला या विधींबद्दल खरंच काहीच माहीत नव्हतं. पण माझी एक मैत्रीण आहे प्रेरणा, तिने मला या विधी, त्याचं महत्त्व, म्हणजे पारंपरिक लग्नामध्ये काय काय गोष्टी असतात हे सगळं डिटेलिंग तिने मला सांगितलं. त्यामुळे ऑल थँक्स टू हर. सो तुझ्या फ्रेंडला सुद्धा माझ्याकडून थँक्यू सांग. यू हॅव डन अ नाईस जॉब. मी तुला ॲडव्हान्स पेमेंट पाठवते. आपण नेक्स्ट वीक भेटूया. नक्की. आणि हे जे प्लॅनिंग आहे ते पण सगळं मी तुम्हाला डॉक्युमेंट करून फाईलमध्ये पाठवते. हो चालेल. चल बाय. बाय. एक काम करते, प्रेरणाला फोन करून कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू दोन्ही बोलते. उचलला नाही. आता मध्ये पण कॉल केला होता, त्याचा पण कॉल बॅक नाही केलाय तिने. काय झालंय? प्रेरणा फोन का नाही उचलत आहे? जनरली असं वागत नाही ती. प्रेरणा काही प्रॉब्लेम मध्ये तर नसेल ना? कसलं सत्य? आणि तुम्ही आम्हाला का मदत करताय? तुमचं पण नाव आहे त्या लिस्ट मध्ये. काका, सानिका यांना यांच्यात चुकीची जाणीव झाली आहे. त्यामुळे ह्यांनी ठरवलंय की हे आपल्या बाजूने माफीचे साक्षीदार होणार आहेत. हे आपली मदत करायला तयार आहेत. बोला साहेब, काय सांगत होता तुम्ही? तुम्हाला तर माहितीच आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार भरतचा मृत्यू एका विषारी गॅसमुळे म्हणजेच मिथेन गॅस लीक झाल्यामुळे झालाय. पण मशिनरीज व्यवस्थित असण्याचा रिपोर्ट तुम्हीच दिला होता ना?
मशिनरीज ओके असल्याचा मी खोटा रिपोर्ट जरी दिला असला तरी मशिनरी इतक्या खराब नव्हत्या की त्यातून गॅस लीक होईल. तो गॅस नेमका कसा लीक झाला हे माझ्यासाठी देखील कोड आहे. वल्लू, तुला आठवतंय आपल्या गृहप्रवेशाच्या दिवशी मला एक फोन आला होता. तेव्हा मला गडबडीने जावं लागलं होतं. त्या फोनवर मला या घडलेल्या घटनेबद्दल कळलं होतं. मी तिथे गडबडीने पोहोचलो तेव्हा मला सांगितलं की ज्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. पण खरं तर त्याची बॉडी त्यांनी कुठेतरी दुसरीकडेच. माझ्यावर विश्वास ठेवा, मला तीळ मात्र देखील कल्पना नव्हती की असं काही झालंय. हे सगळं आता बोलून काय उपयोग आहे? साहेब, एक विचारू का? रात्री झोप लागते का हो तुम्हाला? नाही म्हणजे माझा पोरगा गेल्यापासून रात्रीचा झोपत नाही हो मी. काका, त्या दिवशी तुम्ही मला विचारलं होतं ना की मला शांत झोप लागते का? नाही लागत काका. मी नकळतपणे या सगळ्यात होतो, त्यासाठी तुम्हा दोघांची माफी मागतो. माफ करा. साहेब, नको साहेब. आमचा पोरगा तर काय आता परत येणार नाही, पण तुमच्यामुळं आम्हाला न्याय मिळेल. वल्लरीताईंनी आमच्यासाठी जे बी काही केलं ना त्याची तर परतफेड पण होऊ शकत नाही. आम्ही माफ करतो साहेब तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. काका, सानिका, मी आजच कोर्टात जाते आणि ह्यांचं नाव मी स्टेटमेंटमध्ये नोंदवते. हे माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहेत हे मी आज कोर्टात जाऊन नोंदवणार आहे. मॅडम, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. खरंच थँक्यू. येतो आम्ही. येतो साहेब. आता खरंच मनावरचा ताण कमी झाल्यासारखं वाटतोय का? आता अजिबात काळजी करू नका. तुम्ही खूप चांगली गोष्ट केली. फक्त आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे घरातनं बाहेर फार पडू नका. आणि पडलात तरी सुद्धा काळजी घ्या, कारण आता तुम्ही माफीचे साक्षीदार होताय. त्यामुळे प्लीज तुमच्या लाईफला सगळ्यात जास्त रिस्क असणार आहे आता. वल्लू, तुला खरंच असं वाटतं की असं काही होऊ शकतं? हे बघा, मी तुमच्या बाबतीत कुठलीच रिस्क नाही घेऊ शकत, त्यामुळे प्लीज माझं ऐका. बरं, मी आता ऑफिसला जाऊन येते पटकन. तू ऑफिसला जाणं गरजेचंच आहे का? हो, प्लीज समजून घ्या. मी पटकन जाऊन येईन. सावकाश जा आणि लवकर ये. हो. आलेच. तेजाताई, मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची. नाही, कालच लक्षात आलं होतं माझ्या, जेव्हा आपण दोघींनी मिळून घर सजवलं आणि मला माझ्याच घरातून तू बाहेर काढलंस ना, तेव्हा आलं माझ्या लक्षात. तुझ्यातला आणि मनोज मधला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय हे ऐकून खरंच खूप बरं वाटतंय. आय एम हॅपी फॉर यू. तेवढंच नाही, मला आणखीन काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. काय? मला पुष्पा वहिनी आणि महेंद्र भाऊजींना घराबाहेर काढावं लागलंय. काय? अगं का? हे आत्ता मला डिवोर्स देणार होते. ह्याचं कारण माहिती आहे का तुम्हाला? एका बनावटी डॉक्टरांनी ह्यांना खोटे रिपोर्ट्स दिले आणि त्या रिपोर्ट्समध्ये असं लिहिलं होतं की ह्यांना
3rd स्टेज लिव्हर कॅन्सर झालाय. व्हॉट? आणि हे रिपोर्ट्स त्यांनी पुष्पा वहिनींच्या सांगण्यावरनं दिले होते. आणि एवढंच नाही, या रिपोर्ट्सवर यांचा विश्वास बसावा म्हणून पुष्पा वहिनी जेवणातनं ह्यांना काहीतरी खायला घालत होत्या, ज्याचा ह्यांना इतका त्रास व्हायला लागला की यांचा खरंच त्या रिपोर्ट्सवर विश्वास बसला. आणि म्हणूनच हे मला डिवोर्स द्यायला तयार झाले. मी जर का ह्यांच्यापासून दूर झाले तर कदाचित मी हे सगळं एक्सेप्ट करेल आणि मला या सगळ्याचा त्रास कमी होईल असं ह्यांना वाटलं. आणि हे सगळं घडलंय. हो, एक मिनिट, पण मग हे सगळं तुला कसं कळलं? जेव्हा माझ्या हाती हे रिपोर्ट्स लागले तेव्हा मी ह्यांच्या डॉक्टरांना भेटायला गेले. आणि का कोणाच ठाऊक, पण मला ना त्या डॉक्टरांचं म्हणणं कुठेच पटत नव्हतं. मग मी ठरवलं आपण सेकंड ओपिनियन घ्यायचं. आणि जेव्हा आम्ही सेकंड ओपिनियन घ्यायचं ठरवलं तेव्हा त्या डॉक्टरांनी आम्हाला पुन्हा एकदा टेस्ट करायला सांगितल्या. आणि त्या रिपोर्ट्समध्ये ह्यांची तब्येत एकदम नॉर्मल आहे असं आलं. यांना काहीच नव्हतं झालं. हे सगळं काही पुष्पा वहिनींनी घडवून आणलं होतं. ऐक ना, पण मला एक मिनिट, मला नाही कळत नाहीये की हे जे पुष्पा वहिनी आहेत तुझ्या, त्या का केलं त्यांनी हे सगळं? सुमनला आपण जेलमध्ये पाठवलं ना, त्याचा सूड घ्यायचा होता त्यांना. वल्लरी, अगं हॉरिबल आहे ग हे सगळं. नशीब वेळीच लक्षात आलं तुझ्या. पण ठीक आहे, ॲट दी एंड सगळं चांगलं झालंय ना. दॅट इज व्हॉट मॅटर्स. वल्लरी, हे बघ, मला माहिती आहे तू आत्ताच एवढ्या मोठ्या प्रॉब्लेममधनं बाहेर आली आहेस, पण एक गोष्ट माझ्या डोक्यात कायम चालू आहे ग. ती गोष्ट खूप त्रास देते मला. मला खूप काळजी वाटते. तेजाताई, काम डाऊन. काय झालंय? कसलं टेन्शन आहे तुम्हाला? वल्लरी, प्रेरणा, तुला आठवतं त्या दिवशी मी तुझ्या घरी आले होते, तुला सांगितलं की नवरात्रीला सुद्धा ती तुझ्या घरी येणार होती, ती आली नाही, माझे फोन उचलत नाहीये, तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. वल्लरी, ती असं नाही वागत. तेव्हापासून आजपर्यंत प्रेरणाशी काहीच कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. काय? हो. अहो, पण प्रेरणाताई कधीच असं वागत नाहीत. एक्झॅक्टली. दिवसातनं एकदा तरी कॉल करतातच ते आपल्याला. सो सॉरी तेजाताई, या सगळ्या घरच्या गडबडीत मी पण विसरले त्यांना फोन करायचं. माझाही कॉन्टॅक्ट झाला नाही. मी काय म्हणते, आत्ता ऑफिसला जायच्या आधी आपण एकदा प्रेरणाताईंना भेटून जायचं का? बघून तरी येऊयात कशा आहेत त्या. चालेल, मला खरंच चालेल. आत्ताच्या आत्ता जाऊयात. हो प्लीज, चला. चल. पेरणा अण्णा पेरणा. ऐ पेरणा, बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. अगं वाच, लिहितो वाचता येतं ना. अगं वाच ना, बघ ना. हा, आपल्या जन्मपत्रिका आहेत त्या. पेरणा, तुला सांगतो, आपल्या पत्रिकामध्ये ना 36 गुण जुळत आहेत. हा, म्हणजे तसे जुळत नव्हते. गुरुजीला पैसे दाबले आपण, त्यांनी जुळवल्या. प्रेरणा रागवते काय? बघ, कसं असतं माहितीये का, आलं देवाजीचं मन तिथं कुणाचं चालं ना. नाहीतर मग गुरुजींनी पुढचं भविष्य सांगितलंच नसतं ना. गुरुजी काय बोलले माहितीये का, आपल्याला ना 3 हट्टी-कट्टी पोरं होणार आहेत. ए पेरणा, मी काय म्हणतो, आपण टाइमपास म्हणून आहे ना आपल्या पोरांची नावं ठरवून टाकूया. हा बघ, शिरप्या, गणप्या, खंडू, पंडू, डावळ्या. अगं, घराला कुलूप आहे. कुठे गेली असेल ग? नाही, आपल्याला न सांगता अशा बाहेर गावी तर नाही जाणार. मी फोन लावून बघते त्यांना. थांबा. नाही नाही नाही, काही उपयोग नाहीये. इतके दिवस मी तिला फोन लावतच होते, नाही उचलला ते.
पण ऐक ना, अजितला फोन लावून बघू का मी? हां लावा. कदाचित. मॅडम रघु, रघु, बरं झालं भेटलास. मला सांग, प्रेरणाताई आणि अजित भाऊ कुठे आहेत? फोन नाही उचलत आहेत. कॅफेमध्ये आहेत का? मॅडम त्यांना फोन करून काहीच उपयोग नाहीये. ते दोघं ना हनीमूनला गेलेत. काय? हनीमूनला? इतक्या वर्षांनी? अगो, हो म्हणजे मला ते सांगून गेले की कोणी विचारलं तर सांग हवा पलट करायला गेलोय म्हणून. अरे पण हनीमूनलाच जात होते तर मग आम्हाला सांगून गेले असते ना. एवढं काय? हो म्हणजे आम्हाला सांगून जाऊच शकल्या असता त्या. नाही ते मला काही माहिती नाही. मी फक्त एवढंच सांगेन त्यांना यायला अजून 7-8 दिवस लागतील. मी तुला सांगते, प्रेरणा आली ना तिची चांगली कानउघडणी करायची आपण. आणि तू पण. ते दोघं आले की पहिले आम्हाला कळव. ठीक आहे, चल गो. लक्षात ठेवायला पाहिजे. कोण समजते, कोण बोलत रे स्वतःले? मोठी वकील लागून गेली ना. माझ्या बहिणीला आयुष्यातून उठून तू केलीस तिने. मला घरातून काढून ना माझ्या नांगीर पाय ठेवलाय तिने. ते नंदी बैलाला ना मी औषध नाही विष घालून मारून टाकायला पाहिजे होतं. पुष्पा, अगं जरा शांत होय ना. मला सांग, स्वतःला त्रास करी घिसन काही फायदा होणार आहे का? सगळं तुमच्यामुळे होत आहे. बल्लरी घरातून बाहेर हकलत असताना तोंडात काय मूग ठेवले होते का? गळून गप्प बसलात ते. घरचा हक्क नाही मागता आला. गावच्या घराचं काय? ते कोणामुळे गेलं? त्या बल्लरीमुळेच ना. मग बोलायला काय झालं होतं? तोंड उचकटाला काय झालं होतं? पण नाही. दुखायला लागले माझं. भूक लागलीये, जा काहीतरी खायला आणा. आत्ता? म्हणजे या टायमाले? अगं पुष्पा, आता आपण रस्त्यावर आहे आणि या एरियातले हॉटेल बी मला काही माहित नाही. माहित नाही तर माहिती करून घ्या. नवरा आहे ना माझा तुम्ही, मग बायकोच्या पोटाला घालायचं काहीतरी आहे की नाही? हो पुष्पा, आपल्याला ते अचानक निघावं लागलं ना घरात ना, तर हे सगळं आणण्यासाठी ना माझ्याकडे पैसे नाही आहे. पैसे नाहीत? कधी असतात? कधी असतात पैसे? लखपतीनं तुम्ही गोलो पैसे नाहीत. मला काही माहित नाही. निघायचं आणि आणायचं माझ्यासाठी खायला काहीतरी. जा जा. पण पुष्पा,
मला सांग काय आणू तुला खायले? पंचपक्वान्न आणा. हा, ती भूक लागली पोटाला, आणा काहीतरी खायला. जा आत्ताच्या आता. हो. बाई कुठून ओळ म्हणजे शिरा. हॅलो, माझी पुष्पा, बोल ग, आज कशी आठवण आली माझी? तुमची राणी ना रस्त्यावरती आलीये. त्या वलदरीला सगळं कळलंय, घरातून हाकलून दिलंय मला तिने. आणि तुम्हाला आजकाल फोन केला की फोन उचलायला तुम्हाला इतका वेळ का लागतो? कुठे आहात, कुठे तुम्ही? पुष्पा, अगं मी कुठे असणार, मी तुझ्या मनातच आहे ना ग. झाला फाजीलपणा करून झाला. अहो, इथे काय चाललंय माझ्या आयुष्यात? नंदी बैल घेऊन फिरते मी रस्त्यावरती. मला काही माहित नाही. माझी राहायची व्यवस्था तुम्ही आत्ताच्या आत्ता करायची, आणि जर नाही केलीत ना तर वल्लरीला तुमची सगळी हकीकत सांगेन ना मी.